रामकृष्ण हरी मंडळी, आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। चला तर आता गरमीचे दिवस खूप आहेत, आता मे महिना चालू आहे आणि जास्तच म्हणजे ऊन सुरू झालेले आणि उन्हाचं कुठली काय कामं करा वाटणार। आता खूप जणांची समजा उन्हाळ्याची वाळवणाची पुन्हा पापड्या कुरडा हे ते सगळं चालू आहे। मी पण थोडंफार केलेले तर आणि मसाला लोणचे हे प्रत्येकाचीच घाई चाललेली, तर माझे पण लोणचे हे राहिलेले। तर चला तर म्हणलं अगोदर आपण काय करू, मसाला करू। कसं विकतचे मसाले खूप नमुन्याचे भेटतात, पण विकतचे मसाले आमच्या तरी माझ्या तरी हिशोबाने चांगले नाहीत। कसे चांगले नाहीत, आता आपण विकतचा मसाला वापरला तर त्याच्यात डाळ असते, बाजरी असते, पुन्हा असा कोणी काय काय टाकतं, मग ते मसाला कसा आपण भाजीला टाकतो, भाजी आळून येते, छान होते, टेस्टेड, पण शरीराला चांगलं नाही, शरीराला हानिकारक आहे। कारण विकतचा मसाला जर खाल्ला ना तर लवकर आपल्या ऍसिडिटी होते आणि डाब्यावर हॉटेलवर सहसा तेच वापरतात। आता आमच्याकडे पण हॉटेल आहे, पण आम्ही काय करतो, विकतचं तिखट पण वापरत नाही आणि मसाला पण आम्ही असा खात्री घरगुतीचा वापरतो। कारण आणि विकतचं लाल तिखट जर वापरलं ना असं हॉटेलला किंवा घरी, तर आपण काय करतो, आजकाल फार जास्त म्हणलं तर आळशीच निघालेले। कारण आजकाल बायकाला कसं वाटतंय, कुठं मिरच्या आणा, ठसका लागा, तिखट देठ काढा येते, पण आजकाल कुणी काय करायले, पॅकिंगचे लाल तिखट आणाले, पुढे आणाले, ते भाजीला पण तरी येते, लाल लालसर भाजी पण होते, चवीला पण लागते, पण ते तिखट चांगलं नसतं। कारण त्याच्यामध्ये ते ऍसिडचं प्रमाण असते, कारण ते लालसरपणा येण्यासाठी, तिखट लागण्यासाठी। आणि महत्वाचं म्हणजे मिरची अशी देठ असे मशीन मधून काढतात आणि तीच पॅकिंग करून विकतात। जर आपण देठ न काढता जर मिरची वापरली ना लाल तिखट, तर काय होतं, आपल्याला मूळव्याध होतो। जर आपण देठाची मिरची जर तिखट खाल्लं ना तर त्यापासून आपल्याला लवकर मूळव्याध होतो। आणि पहा आजकालच्या काळात जास्त करून मूळव्याधाचीच जास्त शिकायत आहे कोणाला पण। त्याचं एकच कारण आहे की आजकाल अशी म्हणजे रेडीमेडच कोणी पण तिखट वापराले, तर पहा मूळव्याधाचं प्रमाण वाढलेले। तर कसं थोडासा आपल्या जीवाला थोडंसं कष्ट घ्यायचं, थोडासा वेळ काढायचा, पण घरचं तिखट तयार करायचं। आपण देठ काढून व्यवस्थित उन्हाला वाळू घालून असं घरचं तिखट करतो ना, तर हे शरीरासाठी चांगलं असतं। तर सहसा आम्ही तर नाही का विकतचं तिखट मसाला वापरतच नाही। जर एखाद्या दिवशी आडे अडचणीला कधी आणलं तर सहसा मी घरीच करते दरवर्षी मसाला लाल तिखट। तुम्ही तर मागच्या वर्षी माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे। आम्ही विकतची हळद पण वापरत नाही, तर आम्ही एकदा हळद विकतची आणली तर त्याच्यात मकाचं पीठ होतं, तर आमच्या लक्षात आलं ते। आणि आम्ही असंच एकदा थोडीशी मिरच्याची पावसाळ्यात तर लाल तिखट रेडीमेड आणलं होतं, तर पहा असंच थोडंसं ते अंगणामध्ये सांडलं होतं पावसाळ्याच्या वेळेस, तर ते असं काळं कोळशासारखं झालं। म्हणजे त्या तिखटामध्ये काय मिक्स करतात माहित नाही, पण ती लाल चटणी अशी पावसात भिजली तर कोळशासारखी झाली। आम्ही ती वापरत नाही, घरचीच लाल तिखट वापरतो, घरचीच हळकुंड आणून हे करून तेच वापरतो आणि मसाला पण आम्ही घरीच करतो। आणि हॉटेलवर पण आम्ही असेच मिरच्या देठ काढलेले व्यवस्थित केलेलं तिखट आम्ही हॉटेलवर देतो। तर पहा म्हणलं चला आता आमचा मसाला पहिला संपलेला आहे, ते म्हणलं अगोदर आता मसाला करावा, म्हणलं अजून आमचे लोणचे हे राहिलेले, तर मसाल्याची तयारी चालू आहे। तर आता संध्याकाळच्या 6:30-7 वाजलेले, स्वयंपाक झालेला आहे, 5 दिवाबत्ती झालेली सगळी। आणि उन्हाचं कसं मिरच्या भाजा वाटत नाही, मसाला करा वाटत नाही, तर म्हणलं चला आता माझे नातवंड आले, तर माझं पोरगा असते बाहेर गावी नोकरीला, तर ते आले, तर आता लहान लेकरांना आम्ही बाहेर हॉटेलकडे पाठवून दिले, त्यांना ठसकाई उठते म्हणलं चला ते लेकर बाहेर गेले तोपर्यंत आपण मसाला भाजून घ्या। तर पाही मसाल्याची पूर्ण तयारी केलेली आहे। तर म्हणलं आम्ही कशा पद्धतीने मी मसाला करते माझ्या पद्धतीनं। आता प्रत्येकाची पद्धत करण्याची वेगवेगळी आहे, कोणी कांदा कमी जास्त करतं, कोणी कुठले पदार्थ टाकतं, कोणी कुठलं नाही, कोणी कुठल्या वस्तू वापरतं, कोणी कसं, आता ज्याच्या त्याच्या आवडीचं ज्याच्या त्याच्या सवयीचा विषय आहे। पण मी माझ्या पद्धतीने कसा मसाला करते, तर चला म्हणजे यावर्षी तुमच्याशी शेअर करावं। तर पहा त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, 1.5 किलो मिरची आणलेली आहे, तर मी मिक्स केलेले आहे 2 नमुन्याची मिरची आहे, एक लवंगी मिरची आहे पहा अशी बारीक, आणि एक कुठली पांढरी का कोणती मिरची आहे मला तेवढं लक्षात नाही ना, ती एक मिरची आणि लवंगी मिरची तिखट असते ना, तर ती आम्ही केली अर्धा किलो आणलेले, 1.5 किलो, आणि 1.5 किलो दुसरी मिरची आणली, अशी 1.5 किलो आणलेले। तर आणताना 1.5 किलो आणली, पण हे कसे बाजारामध्ये मिरचीवाले ठसका उठतो म्हणून, वजनात कमी बसा म्हणून पाणी मारलेली मिरची असते ओलसर। आता ही मिरची वाळवून याची देठ काढून ह्यातलं बरंच अशी घाण गेलेली सगळी
तर हे भरपूर 1.25 किलोच्या कमी 1 किलोचं आहे भरपूर आहे. आपण प्रमाण घेतो 1 किलो 1.5 किलोचं पण आणि त्याप्रमाणे मसाला वापरतो. मग काय होतं मिरची कमी मसाला जास्त होतो. तर आपण देठासहित प्रमाण घेतो पण देठ काढल्यावर घाण काढल्यावर मिरची कमी भरते. तर पाहता ही 1.5 किलो मिरची कधी आपल्याला 1 किलोचा मसाला करायचा असला ना तर आपण 1.5 किलो मिरची आणायची. कारण अर्धा किलो असं तसं जातं वाळून वजन घटतं देठ जातात 1/2 किलोचा अंदाज. तर आपण 1.5 किलोचा 1 किलो धरायचा. तर पाहते वाळवून करून भरपूर अशी 1 किलो मिरची आहे त्यातले आम्ही फोडणीसाठी एवढे काढून ठेवणार आहे बाजूला. तर भरपूर 1 किलो मिरच्या बघा अशी कणकण वाळलेले देठ बिटे काढलेले. आणि त्याच्यासाठी मी काय काय वापरले प्रमाण सामान घेतले पहा. तर हे पहा हे कांदे मी माग 4-5 दिवसाखाली असे कांदे चिरून वाळू घातले होते. तर याच्यामध्ये कधी पहा कांदा चिरला ना तर ह्याच्यात मीठ मिक्स करायचं आणि मग वाळू घालायचा. असा पांढरा कलर राहतो कांद्याला. आपण जर तशी चिरून वाळू घातले ना कसे लालसर कसे काळपट वेगळेच होतात. त्यात कधी मीठ मिसळायचं कांदा चिरताना. तर पहा एक 1/2 किलोचा अंदाज आहे कांदा चांगला वाळवून भरपूर 1/2 किलो आहे. समजा 1 किलो मिरची तर त्याला आम्ही चांगला वाळलेला 1/2 किलो कांदा घेतलेला आहे. मी माझं प्रमाण आता प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी. आणि पाहिजे काळ्या पाटीचं अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे. तर ह्याचे तुकडे करून पण जपतात मसाल्याला पण तुकडे केला का ते मिक्सरमध्ये एकदम बारीक होत नाही त्याच्या शेवटी गोट्या गोट्या राहतात. ते काय करायचं खिसायचं आणि नंतर मग तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं. तर अर्धा किलो खोबरं घेतलेले चांगला 1/2 किलो वाळलेला कांदा घेतलेले. आणि हे पहा हे 10 ते 15 किलो हे काय दगडफूल आहे. आणि हे चांगले 1/2 किलो धने येतं चांगले हे. आणि हे सगळे मी स्वच्छ करून घेतलेले दुपारी व्यवस्थित करून हे पहा सगळं झटकून करून घेतलेलं सगळं. तर हे पहा हे 1/2 किलो धने येते भरपूर. 1 किलो मिरचीला 1/2 किलो धने घेतलेले अर्धा किलो खोबरं घेतलेले आणि 1/2 किलो वाळलेला कांदा आणि 10-15-20 ग्रामच्या जवळपास हे दगडफुले घरात होते ते घेतलेले. आणि त्यानंतर पहा हे 50 ग्राम बडीशोप घेतलेले निवडून घेतलेले. 50 ग्राम जिरे घेतलेले आणि हे 20 ग्राम शहाजिरे घेतलेले. आणि बाकी 10 ग्राम दालचिनी घेतलेले. हे 10 ग्राम विलायची घेतलेली आपली वापरायची रोजची हिरवी विलायची. एक जायफळ घेतलेले आणि हे करणफूल 10 ग्राम मिरे 10 ग्राम लवंग 10 ग्राम आणि हे कुठलं म्हणतात की पहा हे मला ह्याचं नाव आठवना हे घेतलेले 10 ग्राम. पुन्हा हे नाकेश्वर पण 10 ग्राम घेतलेले आणि हे मसाला विलायची पण 10 ग्राम घेतलेले आणि जावेत्री पण 10 ग्राम घेतलेले आणि 20 ग्राम मेथी दाणे घेतलेले 20 ग्राम. आणि इकडे एक हिंगाचा खडा घेतलेला आहे. एक घरात होता भरपूर घेतलेला आता एक किती 5-10 ग्रामचा असं माहित नाही. आणि हळकुंड एक 20 ग्राम हळकुंड घेतले आणि 20 ग्राम सुंठ घेतलेली आणि हे 20 ग्राम तमालपत्र घेतलेले ते. तर पहा एवढं सामान मी घेतलेले. आता यामध्ये खसखस राहिलेल्या कोणी कोणी तीळ पण टाकतं काळ्या मसाल्याला पण मी नाही टाकलं. तीळ टाकलं तरी चालते. आणि हे हिंग जे आहे ना हिंग तुम्ही नाही टाकलं तरी चालते टाकावंच असं काय नाही. माझ्याकडे होतं घरात म्हणून मी वापरायले नाही टाकलं तरी चालते. आणि याच्यात महत्वाचं म्हणजे खसखस राहिलेले. तर खसखस आता आणल्यानंतर मी खसखस पण टाकणार आहे. आता सध्या घरात नव्हती म्हणून आणि म्हणून मी ते आणायची थोडी केली खसखस पण वापरायची. खसखस पण याच्यामध्ये 20 ग्राम घालायची. तर पहा एवढ्या वस्तू 18-20 वस्तू असतात. आणि कसं प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीनं करतं प्रत्येकाची आपापली पद्धत वेगळी असते. पण माझी नेहमीची पद्धत बघा करायची अशी एवढं सामान वापरते. कारण हे जर जास्त प्रमाणात घेतलं ना तर मसाला कसं कारण एक तर आपण लवंगी मिरची वापरतो त्याच्यात तिखटपणा असतो आणि मग त्याच्यात पुन्हा हे तिखटपणा असतो. हे 10-10 ग्रामचं प्रमाण म्हणजे एकदम माझ्या हिशोबाने तर योग्य आहे बघा हे. कारण आम्ही नेहमी मसाला करतो तर एकदम असा भारी चविष्ट असा मसाला होतो. तर हे माझ्या पद्धतीने एवढे घेतलेले. तर हे काय करायचं अगोदर ज्या भाजासारख्या वस्तू आहेत थोडं थोडं तेल टाकून त्या भाजायच्या ज्या तळ्यासारख्या तेलात त्या तळून घ्यायच्या. आणि हळकुंड पण काय करायचे हे जे थोडेसे तुकडे करायचे कुठून आणि हे पण तळून काढायचे आणि सुंठ पण तळून काढायचे हिंग पण तळून काढायचा. बाकी हे सगळं कोरडं भाजायचे आणि कांदा पण तळायचा. चला तर मग आता हे भाजायला सुरुवात करू मसाल्याची. चला तर आता मग गॅस चालू केलाय कढई ठेवलेले आता आपल्याला हे सगळं भाजण्यासाठी. तर सगळ्यात अगोदर धने घ्यायचे भाजून
आणि धन्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे मी, जास्त तेल नाही टाकणार. उगी थोडंफार तेल टाकायचं. हे पहा मस्त असं गव्हाळ गव्हाळ भाजायचं. हे पहा असं मध्यम गॅसवर छान असं कलर बदलेपर्यंत हे पहा भाजायचं. मस्त असे भाजलेले. चला तर आता हे काढून घेऊ. तर पहा आता हे धने भाजून झालेत. त्यानंतर अगोदर काय करायचं, सगळं कोरडं कोरडं भाजायचं. तर पहा हे सोप मी काय काय वस्तू एकत्र भाजणार आहे. त्यानंतर जिरं आणि त्यानंतर शहाजिरा, या 3 वस्तू एकत्र भाजणार आहेत. बेशी दिसू दे. हे पहा असं भाजायचं छान असं. ह्याला बिलकुल तेल नाही टाकलेलं, हे कोरडं भाजायचं. पहा मस्त असा स्वाद यायला छान झाला. आता हे पण भाजून झालं. तर पहा हे जिरं बडीशेप पण जिरे भाजून झालेले. तर आता हे तमालपत्र आहे ना, तर मी काय केले त्याचे 2-2, 3-3 तुकडे केलेले म्हणजे चांगले भाजून निघतात. तर याच्यात थोडंसं जास्त तेल टाकायचं. हे छान जरा कुरकुर होईपर्यंत भाजायचं. ह्या पा लगेच ह्याचा कलर पण बदललाय. ह्या पा मस्त हे पण भाजलेले राहिले ते पाणी. त्याला हे पण काढून घेऊ. मस्त ह्या पा मस्त भाजून झालेले ते. आता हे मेथे पण थोड्याशा तळून काढणार आहे, कारण मेथ्या अशा कडक असतात ना, मग कुटायला मिक्स काढायला जड जात नाही. मेथ्या पण मस्त झालेले. आता ह्या पण काढून घेऊ. आता आपल्याला हे सगळे तळायचे, त्यामुळे कढईत तेल थोडंसं जास्त घालायचं. तर यामध्ये आता हे कसले की मला ह्याचं नावच आठवणार, हे घालायचं. आता मी सगळं एकत्रच घालणार आहे. हे करणफूल छान असं तळून घेणार आहे. हे मिरे कुणी कुणी वेगळं वेगळं तळतं, पण मी एकत्र तळणार आहे. यापा हे लवंग थोडीशी उडते, अंगावर येते. यापा छानपैकी सगळं तळलेलं. हे पहा किती छान लवंग मिरे सगळे किती छान तळून निघालेले. त्यानंतर आता हे दालचिनी अशी मस्त खरपूस तळून घ्यायची, कारण कडक असते ना, ह्याच्यात कडकपणा असतो. दालचिनी पण छान अशी तळून झालेली. आता हे नाकेशर घातलं याच्यात, आणि त्याचबरोबर हे मसाला विलायची पण घातली. आता ह्याच्यात हे जावित्री हे पण तळूनच घ्यायची. हे पण जावित्री पण तळून झाली. त्यात जायफळ आणि हे आपली विलायची घरगुती हिरवी विलायची, हे पण थोडीशी तळून काढायची. आता हिंग तळायचं. आता हिंग पण छान असा तळलेला आहे. आता हे हळकुंडाचे तुकडे केलेले आहेत बारीक, म्हणजे पटकन तळून निघतात. तर पाय सुंठ पण आपण थोडीशी फोडून घेतलेले, चांगले तळून निघते. त्या पाय सुंठ पण मस्त तळून निघालेली. चला आता हे दगडफूल हे पण असं चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. भरपूर तेल टाकलेलं, आणि तेल एवढं तेवढं असं काय प्रमाण नाही, जसं लागेल तसं याच्यानुसार टाकायचं तेल. कोणी जास्त टाकतं, कोणी कमी टाकतं. ह्या पहा हे पण छान असं काळं झाले. हे पण भाजून निघाले, त्याला काढून घ्यायला. तर पहा आता एवढ्या वस्तू या तळणं झालेले. आता कांदा राहिला तळायचा, आणि खोबरं राहिले. खोबरा जे आहे ना, तो खिसणं चालू आहे. पुरी खिसायलाच ना, ते खिसणं चालू आहे, म्हणून आम्ही तोपर्यंत गॅस बंद केलेले. तर आता खोबरं खिसल्यानंतर खोबरं आणि कांदा तळून घ्यायचा आहे. चला तर आता हे खोबरं आणि हे जे कांदा राहिला तर तळायचा, तर ते बाकीचं रात्री तळलं. पण नंतर छोटी छोटी मुलं आली, मग जेवण्याची घाई, मग ते रात्री राहूनच गेलं. ते हे तळायचं, मग ते झाकून तसंच ठेवलं.
आणि म्हणलं चला म्हणलं सकाळी खोबरं आणि कांदा तळून आपल्या एरवीच्या सकाळी मसाला करायचा आहे. आणि म्हणलं होतं एक खिसून खोबरं तळायचं, पण कसं झालं त्या खिसणीने एकदम बारीक खिस पडून लागला. हे पासा एकदम बारीक पडलेला, मग ते खूप उशीर वेळ लागू लागला. तर मग काय केलं, यानंच आपलं चाकूनच बारीक बारीक कट केलं आणि अर्धा किलो दिलं, त्यातले भरपूर झाडून पुन्हा एवढसा बाजूला ठेवला तुकडा. तर शेवटी मग चाकूनच कट करावं लागलं. तर काय नाही, आता चांगलं तळावं लागेल आणि गाठी राहतात त्याला लक्ष द्यावं लागेल, कारण खिसायला पाहिजे. असं मोठ्या खिसणी होती, मोठी एकदम बारीक होऊ लागलं. तर चला, तर मग आता सकाळी रात्री काय अर्धा तळलेले, आता ही शेगडी पेटवलेले. हे शेगडी लाकडाची आपल्या चुलीसारखीच आहे, लाकडाच्या कोळशावर चालते, लाकडावर चालते. आणि याला नाही का आता हे पेटवली ना, पेटवल्यानंतर इथं बटन आहे. ह्या पाही बटन असं चालू केलं ना, तर ह्या पाही इकडं आपोआप, म्हणजे असं फुकायची गरज नाही. चुलीसारखी कोळशे लाकूड ह्याला सगळं चालतंय. तर ह्या पहा आम्ही याच्यावर हे आता कांदा आणि खोबरं तळणार आहे. तर ह्या कढई ठेवलेले, पाहता तेल गरम झालेले. हे पहा लाल झालेले, आणखी थोडंसं तळू द्यायचं. आणि काढताना पण खुसखुशी निघते, कडकपणा राहतो याच्यात, जास्त काळं पण पडू द्यायचं नाही. बोला. हे पहा खोबरं तळून घेतलेले. आता त्यानंतर हे कांदा पण तळणं चालू आहे. हे पहा असा थोडासा असा काळा होईपर्यंत असा तळायचा. आणि खोबरं पण जास्त कच्चं बी नाही, जास्त करपेपर्यंत नाही. पहा असं पाहता हे खोबरं झालं, हे कांदा पण तळून झालेले. तर आता राहिलेले आहेत मिरच्या. तर आता हे छोटे छोटे लेकरं घरातले, आता याला खाऊ घालून थोडंसं पाठवावं लागेल तिकडं किंवा रूममध्ये ठेवावं लागेल. आणि नंतरच मिरच्या भाजायला भेटणार आहेत, कारण आता लहान लहान लेकरं आहेत घरात. आता त्यांना कुठेतरी रूममध्ये बसून आता मिरच्या भाजून घ्यायच्या. चला आता मिरच्याची तयारी करू. तर आता मिरच्या भाजण्यासाठी लोखंडी मोठी कढई ठेवलेली. आता याच्यात ह्या 1 किलो मिरच्या आहेत. आता ह्या थोड्या थोड्या करून भाजायच्या, एकदाच भाजता येत नाही. हे पाशा भाजायच्या, जास्त काळ्या पण पडू द्यायच्या नाही आणि जास्त कच्च्या पण नाही. आणि यात काय करायचं, थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे तेलानं काय होतं, ठसका लागत नाही. कोरडी मिरची भाजली ना तर जास्त असा ठसका उठतो, आणि थोडंसं तेल टाकलं ना तर ठसका उठत नाही. त्यामुळे थोडंसं तेल टाकायचं. त्या पद्धतीने सगळी मिरची भाजून घ्यायची. तर आता मिरच्या भाजल्या होत्या, मिरच्या थंड झाले. आता याच्यामध्ये जे आपण हळकुंड हे सगळं तळून घेतलं होतं ना सामान, तर ते सगळं मिक्स केलेलं आहे आता. कारण हे आता ह्याच्यातून कुठून आणायचे, तर त्या ताई म्हणजे सगळं मिक्स करा, फक्त खोबरं वेगळं ठेवा म्हणजे, फक्त खोबरं वेगळं ठेवा म्हणजे, याच्यात मिक्स नका करू. खोबरं फक्त बाजूला काढलेले, बाकी सगळं मिक्स केलेले. आणि ह्या पाही कांदा पण हे सगळं हे केलेले. आता फक्त हे खोबरं बाजूला करा म्हणलं, हे ह्याच्यात मिक्स करू नका, दळल्या जात नाही. तर चला, तर मग आता हे घेऊन जायचे तिकडे मशीनवर कुटायला. काय ठसका लागा रे. पहा, हे आणला मशीन मधून मसाला तयार करून. तर जसं मी प्रमाण सांगितले ना, तुम्ही तर पाहिलेल्या व्हिडिओमध्ये, त्याप्रमाणे मी सामान टाकून केला. तितका छान मसाला झालाय, मस्त सेंट यायलाय आणि छान असा स्वाद यायलाय. आणि आवडला तर तुम्ही पण अशा पद्धतीनं करून पहा, आणि कसा टेस्ट होती लागते ते मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्ही जर लवकर सबस्क्राईब केली, तुम्हाला असे नवीन व्हिडिओ आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. पहा, मस्त झालेला पासा.
जास्त तेलकट पण नाही आणि कमी पण नाही. आणि या मसाल्यानं काय होतं, कशी ॲसिडिटी ही काही होत नाही. आणि विकतच्या मसाल्यात बाजरी डाळ काय पण असतं तर त्यानं कसं ॲसिडिटी होते. हा घरचा मसाला एकदम चांगला, दररोज जरी खाण्यात आला तरी यानं काय होत नाही.